छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलाच्या 21 कोटींच्या घोटाळा प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली आहे। पळून गेलेला आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यानंच आता पोलिसांना 7 पानी पत्र पाठवले। या पत्रामध्ये बँक अधिकारी आणि विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांच्या सांगण्यावरूनच हा निधी लंपास केल्याचा दावा हर्षकुमारने केला। तर उपसंचालकांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे आपण हा घोटाळा केल्याचा दावा देखील त्याने पत्रात केलाय। दरम्यान हर्षकुमारची मैत्रीण अर्पिताला पोलिसांनी शनिवारी नवी मुंबईतून अटक केली आहे। तर हर्षकुमार क्षीरसागरचे आरोप नेमके काय आहेत पाहूया। 4 जून 2024 पासून संजय सबनीसांनी बँकेतून रोज 10 लाख रुपये बेकायदेशीरपणे उचलले। काही दिवसांनी संजय सबनीस बँकेतून रोज 15 लाख रुपये काढायचे। सबनीसांनी त्या पैशातून 29 जून 2024 ला आलोक नगरमध्ये माझ्या नावे 30 लाखांचा फ्लॅट घेतला। 17 जुलै 2024 ला माय वर्ल्ड सोसायटीमध्ये माझ्या नावे 1,35,00,000चा फ्लॅट घेतला। बँकेने पैसे उचलायला मनाई करतात संजय सबनीसांनी स्थावर मालमत्ता रोख रकमेत विकायला सांगितली। 16 ऑगस्ट 2024 रोजी संजय सबनीसांना रोख 40 लाख रुपये, सोनं आणि परदेशी मद्य दिलं। 19 सप्टेंबर 2024 ला रोख 25 लाख रुपये आणि सोनं दिलं। तर 14 ऑक्टोबर 2024 ला रोख 45 लाख रुपये दिले। 29 ऑक्टोबर 2024 ला 30 लाख रुपये आणि सोनं दिलं। तर 30 ऑक्टोबर 2024 च्या आसपास काही रक्कम दिली। गुरुकृपा ज्वेलर्स, PNG ज्वेलर्स मधून 40 लाखांचं सोनं खरेदी करून सबनीसांना दिलं। 24 ऑक्टोबर 2010 ला 35,50,000 रुपयांचा डायमंडचा गॉगल आणि इतर वस्तू दिल्या। 23 सप्टेंबर 2024 ला 1.5 कोटींची BMW कार माझ्या नावे खरेदी करून त्यांना वापरायला दिली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।